नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सर्वांना जय श्री महाकाल. आजचा मेनू मी ज्या प्रकारे डाळ बनवत आहे त्यांनी आपल्याला कसलाही त्रास होत नाही, जसं की ॲसिडिटी किंवा ढेकर येणं वगैरे. आपल्या घरच्या मसाल्यापासून डाळ बनवत आहे, जेणेकरून सगळेच खाऊ शकतात. तर मी कांदा कट करून घेतलेला आहे. एक कांदा कट करून घेतला, त्याला थोडं फ्राय होऊन दिलं. अशा पद्धतीने जर डाळीला तडका दिला तर सर्वच चाटून पुसून खातील, कारण की मसाले टाकल्याच्या नंतर त्याला छान फ्राय होऊ द्यायचं तेल सुटूपर्यंत. आणि तेल सुटल्याच्या नंतर वरण टाकून, म्हणजे डाळ शिजलेली टाकून, मी तरी गरम पाण्याचा वापर करूनच भाज्या बनवते, जेणेकरून छान कलर येतो आणि लवकर शिजतं. गरम पाणी टाकून, मीठ टाकून, कोथिंबीर वरतून टाकून छान 10 मिनिट मी उकळी येऊपर्यंत एक फुल गॅसवर ठेवणार आहे. एक साईडला आता आपलं वरण छान शिजत आहे. मी आता भट्टीची तयारी करत आहे. मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ आहे, अर्धा वाटी बेसन पीठ आहे आणि पाऊण वाटी रवा आहे. ते तिन्हींचं मिश्रण करून बनवायचं असतं, म्हणजे आम्ही तरी असं बनवतो. त्याच्यामध्ये ओवा आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. सोड्याचं प्रमाण मी छोटा चमचा अर्धा टाकलेला आहे आणि याच्यासाठी थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून घेतल्याच्या नंतर पाणी पण गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम कडकडीत झाल्याच्या नंतर मग तेल गरम टाकलं की थोडं हातावर आपल्याला ते पीठ मिक्स करून चोळून घ्यायचं आहे. आणि चोळून घेतल्याच्या नंतर मग मीठ टाकून आपल्याला घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे. तो जेवढा घट्ट ठेवता येईल तेवढा घट्ट मळून घ्यायचा आहे आणि तो उंडा आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे. अर्धा तास पीठ ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या शेपमध्ये बनवले तरी चालतील. मी अशा पुढे दाखवील त्या शेपमध्ये बनवून घेते. असं पूर्णपणे एकजीव केल्याच्या नंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून मी मळत आहे गरम पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आणि घट्टसर मळून घेतल्याच्या नंतर ते अर्धा तास ठेवून वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. आणि मी हे पुढे पाहालच कशा पद्धतीने मी ते उकडून घेतलेले आहेत. ह्या अशा पद्धतीचा उंडा घट्टसर बनवला पाहिजे. आता एक साईडला आपलं वरण झालेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि मी लगेच हे आता अर्ध्या तासानंतर उकडायला ठेवत आहे. तर मी इडलीचा जो पॉट असतो त्याच्यामध्ये हे भट्टी उकडून घेत आहे. पाण्यात उकडतात, पण त्याच्याने काय होतं की खूप ओलसर होऊन जाते ती आणि तेल खूप शोषलं जातं. अशा पद्धतीने जर तुम्ही उकडून घेतली तर एकदम टोस्ट टाईप होते, जाळीदार होते आणि तेल जास्त घेत नाही ते. त्याच्यामुळे मी तर याच पद्धतीने उकडून घेते. एकदम छान पद्धत आहे ही. आणि याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर 20 मिनटात आपलं उकडून होऊन जातं. उकडल्याच्या नंतर वेगवेगळ्या शेपचे तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा मी अशा पद्धतीने ते उंडे बनवून घेत आहे, जेणेकरून हे सेम टोस्टसारखे शेपमध्ये कट करता येतात आणि त्याच शेपमध्ये ते छानसे उकडले जातात. तेल पूर्णपणे लावून घ्यायचं, म्हणजे चिकट नाही. जर हे पीठ मुरलं नाही तर मग हे थोडं चिकटल्या जातं. हे छान पद्धतीने मुरलं ना. माझं थोडी घाई होती, त्याच्यामुळे मला जास्त टाईम नव्हता. मी 20 मिनटात हे तयारी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी उकडून घेत आहे. उकडल्याच्या नंतर 15-20 मिनटांनी तुम्ही फुल फ्लेमवर गॅस फुल ठेवायचा आहे आणि उकडून घ्यायचे आहेत. गरम पाणी झाल्याच्या नंतरच हे आत ठेवायचं आहे. आधी गरम पाणी करून घ्यायचं आणि मग ठेवून अर्धा तास ठेवायचं आहे. पूर्ण तेल लावलेलं आहे मी त्या प्लेटला पण, कारण की चिकटणार नाही आहेत म्हणून. आणि अशा पद्धतीने वाफून घेतल्याच्या नंतर कट केले की पूर्णपणे टोस्टसारखा शेप येतो त्याला आणि खूप छान पद्धतीने आणि टेस्टी लागतात. मी जरा ओवा जास्त टाकते, कारण की टेस्ट खूप छान लागते ओवा टाकल्यामुळे. आणि तुम्ही पाहतालच मी आता चेक करते आहे 20 मिनटानंतर.
तर अशा पद्धतीने ते फुलून आलेले आहेत. जेवढं तुमचं पीठ मुरेल, एकजीव होईल, ते खूप छान फुलतात. आणि हे फक्त वाफेवर फुलल्यामुळे जास्त तेल पण घेत नाही आहेत आणि खूप ऑइली पण लागत नाही आपण जेव्हा खातो तेव्हा. मी तुम्हाला कट करून दाखवते, बघतालच की म्हणजे वाफेवर शिजल्यामुळे एकदम जाळीदार बनलेले आहेत त्या. असं कसलाच उंडा राहिलेला नाही आहे. लगेच मी पापड तळून घेतले. पापड तर लागणारच, पापडाशिवाय मजाच नाही जेवणाला. तर पापड तळून घेऊन मी त्याचे कट या शेपमध्ये बनवलेलं आहे, एकदम मस्त. आणि तेल कसं खूप गरम करून घ्यायचं नाही, जेणेकरून वरूनच फक्त भट्टी तळली जाईल, आतमध्ये ती तळणार नाही. त्याच्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे. कोणी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी ते याच पद्धतीने करते. हे पहा, एकदम मस्त जाळीदार झालेले आहेत. आणि या शेपमध्ये कट केल्या आणि मंद गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर तळल्यानं पूर्णपणे त्या तळल्या जातात आणि एकदम खुसखुशीत आणि छान लागतात. खूप जर बारीक केल्या तर एकदम कडक होऊन जातात. त्यामुळे एवढी जाडसर मी ठेवते. आणि एक साईडला तेल, हे बघा, टाकल्या लगेच अशी छान चुरचुरीत वाजून येते ती वरती. त्याच्यामुळे खूप छान झाल्या होत्या. आमच्या घरी सगळ्यांना आवडल्या. हा स्पेशल मेनू होता तुमच्याशी शेअर करण्यासाठी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी नवनवीन व्हिडिओ शूट करायची किंवा रेसिपी बनवायची एक्साइटमेंट वाढते. हे बघा, एकदम मस्त फुलून आलेले आहेत त्या, काहीही वेळ लागत नाही. जर बनवून बघितल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसलंच तेल घेत नाही आहे, म्हणजे खाताना पण ऑइली लागत नाही आहे. खूप छान पद्धतीने मुलं पण खूप खातात, दिवसभर खात राहतात, कारण की त्यात ओवा जो असतो ना, त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि खूप छान पद्धतीने छान फुलून आल्यात, छान झाल्या पण होत्या. त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करावं म्हणलं, कारण की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्याच्यामुळे काहीतरी वेगळा मेनू केला. हे बघा, एक नंबर झालेला आहे. वरण पण आमची इथं डाळभट्टी आणि वरण बोलल्या जाते याला. आणि जिरा राईस, पापड, लोणचं, बस मजाच वेगळी. हे बघा, आतमध्ये पूर्णपणे तळलेली आहे ती. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.